चाललोय वजिराला. आम्ही फर्स्ट टाइम चाललोय. आम्ही इतके वर्ष इकडे राहून म्हणजे मी तर इथेच आहे लहानपणापासून, जन्मापासूनच. पण हा म्हणजे तुमचा ब्लॉगर सागर गुजर हा इथे जवळपास किती वर्ष आहेस का तू? 12 वर्ष 13 वर्ष 15 वर्ष झालं तो इकडे आहे. 13 वर्ष 13 वर्ष झालं तो इकडे आहे. पण तो एकदा सुद्धा वजिराच्या मंदिरात नाही गेलाय. माझी वेळच नाही आली. का जाऊ, मला नेलंच नाही. तू तर लहानपणापासून आहे तर तू न्यायचं ना मला, तर तू कधी नेलंच नाही. पण तू कसं काय माझ्यावर आरोप करतेस की गेलं म्हणून? काय माहित पाहिजे ना मुंबईत तुम्ही बाबा नाही गेला पण गेला बघा. कारण आम्ही आणि जवळच राहतो, चारकोपला राहतो आम्ही. इकडून जाऊ का? गेली त्यांची ऑटो सरळ गेली सरळ. अरे हे आहे ना, पण सिग्नल लागला आपल्याला. काय लेफ्ट घेऊ? सरळ पण रस्ता आहे आणि असं या साईडने पण रस्ता आहे. गोराईच्या इकडून आपण कुठून पण जाऊ शकतोय. काय बोलत होते की एवढे वर्ष कधीच आम्ही वजिराच्या मंदिरात गेलो नाही. आम्ही सिद्धिविनायकला जातो पण वजिराला कधीच गेलो नाही. वजिराचा जो गणपती आहे ना तो स्वयंभू आहे आणि तो नवसाला पावतो. त्याची एक स्टोरी आहे. तर राईट घेऊ इथून हा पुढून राईड घेऊ शकतो. आपण जातो ना इकडे आपल्या स्टार बाजारला, त्या साईडून जाऊ शकतो त्या रस्त्याने. हां, तर वजिरा हे स्वयंभू मंदिर आहे गणपती बाप्पाचं. आणि हे इथून नाही, पुढून आहे रे. पुढून आहे का? वजिरा हे स्वयंभू देवस्थान आहे गणपती बाप्पाचं. आणि त्याची एक अशी स्टोरी म्हणजे आम्ही ऐकली होती लहानपणी. माहिती आहे सगळं गाडीवर सांगणार काय? ठीक आहे, ही स्टोरी तुम्हाला तिथे मंदिराच्या जवळ आम्ही गेलो ना की तेव्हा सांगते. हां, तेव्हा सांग ना. उगाच गाडीवर सगळं रामायण सुरू. चला रामायण नाही, गणपती पुराण. आपण जेव्हा आता मंदिर राखीला जाऊ ना तेव्हा आपण तुम्हाला ते सगळं सांगेल की याचं काय आहे नक्की स्टोरी. चला निघूया आपण जरा गाडीचं बघू. निघूया म्हणजे निघालेलोच आहोत ना. चला बरं, पुढे बघूया काय आता माझ्या बहिणीचा आज बड्डे आहे, ते वाढदिवस आहे लहान बहिणीचा. तर त्याच्यामुळे आम्ही आज आमचा हा प्लॅन ठरलेला आहे वजिराला जाण्याचा. वजिराचा प्लॅन आहे. त्याच्यानंतर अजून एक प्लॅन आहे तो बड्डेचा नाही आहे आणि त्याच्यानंतर रात्री परत बड्डेचा प्लॅन आहे. तर आम्ही तुम्हाला दिवसभरात काय होतं ते सगळं अपडेट ह्या ब्लॉगमधनं आज दाखवू. चला जाऊया. चला जाऊया, चला निघूया असं नसतं बोलायचं ब्लॉगमध्ये. एकदम नॅचरल बोलायचं असतं, कळलं का? हा खूप आर्टिफिशियल बोलतो, मला असं वाटत नाही का? वाटत असेल ना तर नक्कीच कमेंट करा. चला जाऊया. कारण की तो सध्या नवीन ब्लॉगर आहे. मी ब्लॉग नाही करत पण मला म्हणजे बरोबर मी ब्लॉग वगैरे बघितलेले आहेत आणि लॉकडाऊनपासून मी बघते, त्याच्यामुळे मला थोडं माहीत आहे कसं बोलायचं काय बोलायचं. ठीक आहे, चला ऑन द वे आपण गाडीवर आहोत, ते बोलू शकत नाही आहे म्हणून म्हणजे चला निघूया. नाही बोलू शकत पण मी बोलू शकते ना, म्हणून मी बोलते. हा स्टार बाजारचा रस्ता आहे चारकोपवरून येण्याचा. आम्ही ब्लॉगमध्ये स्टार बाजार टाकलेला आहे. नवीन ब्लॉगमध्ये स्टार बाजारचा केलेला आहे ब्लॉग. स्टार बाजार कांदिवली चारकोप. कांदिवली असं नाही, ते बोरिवली मध्ये येतं खरं तर. बोरिवली वेस्ट लिंक रोडच्या आधी. हा आहे स्टार बाजारचा मॉल, जिथे स्टुडिओ आहे. भरपूरच स्वस्त दरामध्ये तिथे शॉपिंग होते. भरपूरच स्वस्त असं नाही म्हणजे इतर बेस्ट म्हणजे ठीक आहे. बाकीच्या मॉलपेक्षा तिथे स्वस्त शॉपिंग करू शकतो आपण. बाकी नाहीतर आपल्याला असं मार्केटमध्ये जरा चांगलं स्वस्त मिळतं आणि आपण तिथे बार्गेनिंग करू शकतो. हा आता लिंक रोड येईल आपल्याला इकडून. ते गार्डन शोधल्यामुळे आपल्याला इकडून जावं लागतं. कुठून आहे मला तर काही कळत नाही. असं उलट आहे का? अगं रस्ता खोदलाय ना. हा तो रस्ता खोदला आहे.
मग इथून लेफ्ट इकडून आहे का रस्ता? बघूया, आपल्याला काही माहित नाहीये. आहे वाटतं आहे. मेट्रो दिसला म्हणजे आहे बघा, मेट्रो दिसत असेल तुम्हाला. हे शिंपोली आलेलं आहे. अरे मला आधी सांगितलं लेफ्टला इकडून आला असतो ना मग. मला माहित नाही. बोरिवलीचा रस्ता बघायचा, कुठे बोरिवलीचा रस्ता आता. हे शिंपोली आहे. राईटला गोरेगाव बोरिवली स्टेशन, लेफ्टला गोराई, राईटला बोरिवली स्टेशन. आता राईटला ह्याच राईटला नाही, पुढच्या राईटला. हा कोणता रस्ता आला आणि बघू दे मला. पुढे का? गोराई आहे का? हां गोराई नाही वाटत ना. अरे यार, पुढचा सिग्नल असणार. हा नाही आहे गोराईचा रस्ता, पुढे असणार आहे सिग्नल तोडला मी. माझ्या हिशोबाने तरी. सिग्नल तोडला. अच्छा, सिग्नल तुटलेला आहे चुकून आमच्याकडून. नाही तर आम्ही तसे सिग्नल चुकून फॉलो करतो, कारण की रिस्क नाही घेत आम्ही. रिस्क कशाला घ्यायची? रिस्क प्रश्न नाही. आपण नियम पाळायचे, नियमात राहिले की आपण सगळं चांगलं होतं. सगळे नियम तोडतात म्हणून हे सगळे प्रॉब्लेम चालत असतेच. तसं बघायला गेलं तर रस्त्यावर असे ब्लॉक पण करू नये, असं शूटिंग वगैरे करू नये. हे पण चुकीचं आहे, म्हणून आम्ही थोडं थोडं करतो. इकडून हा राईट आहे का? तर हे डॉन बॉस्को आलेलं आहे. ते राईट 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 इथे डॉन बॉस्को आहे. डॉन बॉस्कोच्या अपोजिटच आहे आणि इथून 2 रस्ते आहेत. तर आता इथून पण रस्ता आहे आणि पुढून पण रस्ता आहे. नाही, 2 रस्ते आहेत वजिराला. इथून पण आहे हा रस्ता एक. आहे आणि पुढून पण आहे. पुढून राईट गेले आता. हा इकडून हे ना, पुढून पुढे बस बघ. हे थांब इकडे. उतर तरी. तर हा आहे वजिऱ्याचा गणपती मंदिराचा एंट्रन्स. हां, इथे स्वामी समर्थ मठ पण आहे, ते लिहिलेलं आहे. बघूया गणपती मंदिर. नारळ 35. नुसतं नारळ का ताट देऊ? ताट 300चं आहे, 120चं आहे, 160चं आहे. नारळ, हार, प्रसाद सगळं द्यायचं. आहे वजिऱ्याचा गणपती. आपण आता गणपती मंदिरात जाऊया. हे आणून देते. परड्या वेगवेगळ्या. कितीची परडी ही? 120ची आहे. 120, 120, नाही 160ची येते. 160 पेढ्याच्या मोदकाची. ही लाडूची 120. आणि उकडीचे मोदक कितीला आहे म्हणाले? 100 रुपये. 100 रुपयाला उकडीचे मोदक. वेगवेगळे प्रकार आहेत पेढ्यांचे. हे कितीला आहे? ते छोटं 15चं आहे. 15चं. आणि हे ते 40चं आहे. हे 30चं आहे. 40, 30 आणि 15. ओके. लाडू? ते 60 रुपये. हे 30. लाडू 60, 30, ते 100. 100. आणि उकडीचे मोदक 100. 100. तर तुम्ही जर वजिरे नाक्याच्या मंदिरात जाल तर या ताईंकडे हे सगळं घेऊ शकता. मंदिराच्या बाजूलाच आहे अगदी. चला पुढे. तर आम्ही आता हे परडी घेऊन चाललेलो आहे. आहे वजिरे नाकाचा गणपती. इथे सगळे रिक्षाने आली चालीत.
गणपती बाप्पाचा इतिहास काय होता इथला? गणपती बाप्पा वजिराच्या गणपती बाप्पांचं असं एक गोष्ट होती की म्हणजे माहीत नाही आम्हाला लहानपणापासून आम्ही ऐकतोय की एक ही ज्या व्यक्तीची जागा होती ना त्या व्यक्तीच्या स्वप्नामध्ये गणपती बाप्पा आले वाटतं. गणपती बाप्पा आले आणि त्यांनी सांगितलं की माझं तिकडे म्हणजे ते स्वयंभू म्हणून इथे आहेत असं त्यांनी सांगितलं वाटतं स्वप्नामध्ये येऊन. तर त्यांनी खरोखर येऊन बघितलं तर तिथे त्या दगडामध्ये खरंच गणपती बाप्पाचं चित्र तयार झालं होतं. म्हणजे त्या व्यक्तीच्या स्वप्नात साक्षात्कार झाला की गणपती बाप्पा इथे आलेले आहे, उतरले आहे. तर तिथे आल्यानंतर बघितलं दगडामध्ये गणपतीची एक आकृती कोरलेली आणि मग तेव्हापासून तिथे त्याला मंदिर उभं केलं आणि त्या दगडामध्ये म्हणजे स्वतःच ते तयार झालं. त्याला म्हणजे त्या शेंदूर लावलाय ना कलर केला गेला म्हणजे शेंदूरचा. तर त्याच्यामध्ये एकदम गणपती बाप्पा दिसतात. म्हणजे तुम्ही येऊन बघाल ना तर तुम्हाला वाटेल की नाही हे खरंच गणपती बाप्पा आहेत आणि ते दगडामध्ये ते कोरलेत असं वाटतं. दुसरी गोष्ट आतमध्ये मला अलाउड नाही त्यामुळे मी गणपतीचं काही घेऊ शकलो नाही म्हणून मी इथून घेतो. तिकडे गणपती आहे माझी मूर्ती. आता बाकी तुम्हाला सगळं दाखवतो ठीक आहे. तर त्या व्यक्तीच्या स्वप्नामध्ये साक्षात्कार झाला आणि तेव्हा मग त्यांनी इथे मंदिर बांधण्याचं ठरवलं. आणि असं पण काहीतरी ऐकलं होतं की त्यांच्या मुलाला काहीतरी झालं होतं मग त्यांनी गणपती बाप्पाला साकडं घातलेलं. मग नंतर हे असं काही काही अशा गोष्टी आहेत नीट आठवत नाहीये. नीट आठवत नाही तरी सांगते म्हणजे पूर्ण कन्फर्म माहिती नाहीये. हा पण थोडं असं मला लक्षात येणं खूप लहानपणी ऐकलं होतं ना. चालेल चला मग बाकी तुम्हाला दाखवतो मंदिरच्या आसपास. बाकी दाखवतो मी तो स्वयंभू श्रीगणेश देवस्थान आणि इकडे पत्तळ आहे बदक आहे बदकांचा आवाज. आता कृष्णामध्ये पण असतात ना त्याच्यामध्ये ते उडून जातात ब्रह्मामध्ये. बरोबर ब्रह्मा असतो बघ त्याच्यावर बसतो कृष्णामधला. बरोबर बोल. बाबा याला नाव का? बघा ब्रह्मा कुठे? तुझा ब्रह्मा कुठे त्याच्यावर बसतो? शामृग पांढरे बगळे यो कसं बोलतात झालं कालियासारखं झालं कालिया कृष्णामधला. आता बाहेर पडणार कालिया येणार कालिया असे आहेत बगळे. काही लोक म्हणतात हे बदक आहे, काही लोक म्हणतात हे बगळे आहेत. तर नक्की काय आहे ते तुम्हाला जरा मोठे आहेत पांढरे काय नक्की सांगा. इथे ना छोटे छोटे टॉर्टाईज पण आहेत. इथे बदकं दिसतात बघा किती सुंदर दिसतात ना बदकं. आणि त्याचसोबत इथे की नाही कासवं आहेत. त्यामुळे तुम्हाला कासव दाखवते. हे बघा इथे कासव पण आहेत. त्यांची पिल्लं पण आहेत आणि भरपूर कासव आहेत या तलावामध्ये. ते बघा एक कासव ना पोहतंय. हे बघा किती छान वाटतंय ना. ते बघा कासव पाण्यात पोहताना मी पहिल्यांदाच बघते. तुम्हाला अजून डिटेलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करते. हे बघा पाण्यात पोहतंय ते कासव. किती छान ना. दिसायला खूप छान दिसतंय ते. खूपच सुंदर. आणखीन कासवं आली आहेत. इथे 2 कासवं दिसत आहेत. भरपूर कासवं आहेत ह्या पाण्यामध्ये.
आपण मासे पोहताना नॉर्मली बघतो, पण कासव पाहताना खूपच रेअर बघतो आपण. तर मी ते तुम्हाला कासव पोहताना दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करते. भरपूर लोकांच्या घरात कासव असतात फिश टँकमध्ये वगैरे, तर त्यांना माहीत असेल, पण नॉर्मली माझ्यासारख्या काही लोकांना माहीत नसेल. सुंदर कासवं, बदकं या तलावामध्ये आहेत. हे बघा ते बदक कसं करते. तर आता आम्ही निघालेलो आहे ह्या मंदिराच्या इथून पाया पडून घरी म्हणजे घरी नाही, आम्ही आता कुणा घरी आता आम्ही झाले नाटक बघायला. एकांकिकाचा एक महोत्सव आहे डॉक्टर असोसिएशनचा बोरिवलीला प्रबोधनकार ठाकरेला. आम्ही चाललो तिकडे. एकांकिका बघून झाल्यावर आमचं दुसरं जे काही प्लॅनिंग असेल ते तुम्हाला मी कळलं. आता आम्ही निघालो एकांकिका बघायला. अशा प्रकारे आम्ही आलेलो आहे प्रबोधनकार ठाकरे बोरिवली नाट्यगृह. आता इथे आम्हाला एकांकिका बघायची आहे. आज म्हणजे आत्ताच आम्ही तुम्हाला सांगितलं मंदिराकडून आलो. आता या एकांकिकेच्या आम्ही इथे आलो आहे. आता एकांकिका बघेल आणि मग एकांकिका झाल्यावर अजून काही प्रोग्राम आमचे आहेत, काही ठरलेले आहेत ते आम्ही तुम्हाला सांगू. आमचा एक मित्र आहे, म्हणजे माझा मित्र आहे, स्कूल फ्रेंड, डॉक्टर आहे तो. तर डॉक्टर असोसिएशनचे एकांकिका स्पर्धा आहे, त्यासाठी आम्हाला इन्व्हाइट केलं आहे. आम्ही आज इन्व्हिटाईज आम्ही नाटकातली माणसं म्हटल्यावर आलंच पाहिजे. बघा पुस्तकाचं दालन आहे ते. तेव्हा सुद्धा त्यांनी संगीत उशाप आणि संन्यस्त खड्ग आणि संगीत उत्तर क्रिया अशी 3 नाटकं लिहिली आणि तिन्ही नाटकं समाजाचं प्रबोधन आणि जागृती करण्यासाठी त्यांनी लिहिली होती. 1943 साली ते नाट्य संमेलनाचे अध्यक्ष सुद्धा होते. म्हणजे अशा प्रकारे सावरकरांनी सुद्धा या नाटकांचा उपयोग समाजाची जागृती करण्यासाठी केलेला आहे. आता थोड्याच वेळात आपलं शेवटचं नाटक या एकांकिका स्पर्धा नाहीये, ती एकांकिका महोत्सवातलं शेवटचं नाटक आपण सादर करतो. त्यानंतर लगेचच एकपात्री प्रयोग सुरू होतील. सांगितली नाही पण समजासनी ठावी हाय. हास्य आहे वय मग सांगा की एक होताना म्या त्याचं होतंय गाढव. कोण होता? अरे कुंभाराचं लाडकं गाढव होतं एक. अरे मला वाटलं ना म्या कुंभाराचं गाढव तुला शिरलं या. नाही मी फक्त त्याची नकल करीत होतो. खूप छान खरंच गर्जबाचं आख्यान खूप छान होतं. एका वेगळ्या पद्धतीनं खूप घडत होतं. थोडंसं तिथे मी माझं काहीतरी टाकत होतो आणि ती स्क्रिप्ट कम्प्लीट करत होतो आणि तशी ती तयार झाली. आता काल परवा दादानी जाऊन जेव्हा स्क्रिप्ट आणली तेव्हा ते म्हणाले की ह्याच्यात बरेचसे बदल आहेत आणि तुम्ही बदललेलं की. मी म्हटलं नाही, मला आठवत होतं ते मी लिहिलंय. त्यामुळे बरं वाटतं जरा कलाकारांना भेटलं की मजा येते. म्हणजे बघा ना, मुंबईत कधी अंधार होत नाही होता अंधार. आणि एखाद्या दिवशी त्या अदानीचा मूड जर खराब झाला ना तर लगेच इन्व्हर्टर, जनरेटर, टॉर्च, बॅटरी आणि जर काय नसेलच ना तेच दुसऱ्या क्षणाला हा मोबाईलचा टॉर्च लावतो. अंधाराची काय इशारा या मुंबईकरांच्या वाटेला जाईल. आम्ही बोरिवलीच्या ह्या दालनातून
नाटक बघून निघालो 4th फ्लोअरवरून, खाली आलो पुस्तकं आणायच्या इथे आणि बरीचशी पुस्तकं बघितली. ते खूप चांगलं कलेक्शन आहे प्रत्येक लेखकाची इथे मराठी वाचनासाठी खूप चांगली पुस्तकं आहेत. कादंबऱ्या, कथा, भरपूर काही छोटी पुस्तकं, मोठी पुस्तकं, लहान मुलांसाठी गोष्टी आहेत आणि बघतो. त्यात मला हे सापडलं आहे शरद तांदळेंचं रावण. तर मी घेते पुस्तक कारण मला बरेच दिवस वाचायचं होतं. आमच्या एका मैत्रिणीकडे आहे, तिचं झाल्यानंतर मला मिळणार होतं पण तिचं अजून काही वाचून झालं नाही. शेवटी हे मला घ्यावंच लागलं पुस्तक. तर मी वाचून झाल्यावर कदाचित तुम्हाला सांगेल हे कसं आहे, काय आहे ते. तुमच्याकडे काही संग्रहित असतील तर मला नक्की कळवा, नक्की सांगा. मी रावण घेतलं आणि हिने कोण नावाचं पुस्तक घेतलं. काय म्हणून घेतलं पुस्तक तू? कारण मी दिसते तर हां, कारण की मला की नाही असं सायंटिफिक आणि असं थोडं जनरल नॉलेज असं भरपूर आवडतं. त्याच्यामुळे या सगळं की नाही जनरल नॉलेजच आहे की म्हणजे कोणाचा कशाचा शोध कोणी लावला किंवा अशा गोष्टी मला जास्त आवडतात सायन्सच्या. ओके. तर हे सगळं आहे. तर म्हणजे ह्या सगळे शोध वगैरे असं केलेलं असतं ना, मला खूप आवडतं. माझं फेवरेट आईन्स्टाईन आहे. त्याच्यासाठी मला ते खरं तर आईन्स्टाईनचं पुस्तक, आईन्स्टाईनचं नाही आहे पण नापास मुलांच्या गोष्टी, त्यात आईन्स्टाईनचा फोटो बघितला आणि मला माहिती आहे आईन्स्टाईन फेल झाले होते. तर त्याच्यामुळे मला थोडं ते इन्स्पिरेशनल वाटलं. कारण तू फेल झाली तुला ते बोलायची गरज आहे का? नाही. तर खरं तर नापास झालेली मुलं असे काही ढ वगैरे नसतात, उलट ती जास्त हुशार असतात. बरं, ठीक आहे, चालेल. ओके, धन्यवाद. मृत्यू एक पात्र सुटतो. मला हे पण वाचायचं कारण का मृत्यू हा अटळ आहे, पण त्या मृत्यूसाठी किंवा त्या मृत्यूबद्दल काय आहे खरं मृत्यूसाठी मृत्यूबद्दल जे आहे ते मला वाचायचं आहे. मृत्यू म्हणजे काय, प्रक्रिया काय असते, काय गरज आहे? अरे चांगले मृत्यू, वाईट मृत्यू, आपल्याला आत्मिक जे आहे ना, आपल्याला काय हवं ते याच्यामध्ये आहे. कसं झालं पाहिजे, आपण कसं केअर करणं गरजेचं आहे, काय करणं गरजेचं आहे. तू खूप पांचट बडबड करता. ते पुस्तक ठेव आणि चल आता. मृत्यू समोर दिसला की माणसाला असं होतं. नाही, पुस्तक वाचले मी, युद्ध संन्यासी विवेकानंद. आता रावण घेणार होतं. मी आत्ताच कसं रामायण महाभारत वाचलेलं आहे. रामायण नाही, महाभारत वाचले, पण मला रावणाची बाजू जाणून घ्यायची. त्याच्यामुळे शरद तांदळेंचं जे रावण आहे ते मी आता वाचणार आहे. वाचलेलं तुम्हाला सांगतो काय ते. आणि महाभारत रामायण पण पुन्हा वाचणार आहे. चला जाऊयात, निघूयात. चला आता सागर पेमेंट करतोय. आयफोन जरी माझा असला तरी पेमेंट मला करता येणार नाही कारण पैसे का तू घेतलंस ना पुस्तक? सॅमसंगमध्ये पैसे आहेत, आयफोनमध्ये पैसेच नाही आहेत. ह्या फोनमध्ये पैसे, आयफोन काही कामाचा नाही. आमचा फक्त हप्ता भरायला आणि व्हिडिओ करायलाच फक्त आहे. तर इथे पुस्तकं जी आहेत त्यात ओरिजिनल किमतीची या 15% इथे तुम्हाला मिळतं. आपल्या इकडे डिस्काउंट मिळतो 15%. आणि भरपूर कलेक्शन खूप छान आहे. खूपच चांगलं आहे. ते काका आहेत ते तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करतील आणि पैसे येत होतात. बॅटरी लो असल्यामुळे आम्ही दाखवू शकत नाही, पण आम्ही मॉलमध्ये थोडंसं किराणा घ्यायला आलो आहे. स्टार मॉल कांदिवली बेस्ट. एक तास झालं लिपस्टिकचं शोधणं चालू आहे. फक्त एक लिपस्टिक घेतली एका तासामध्ये आणि अख्ख्या हातावर कलर करून ठेवले लिपस्टिकची. कुठल्या कलर, एक कलर नाही घेतला. हे फार अवघड असतं बायकांचं खरेदी करणं. चालूच आहे. आता मी ॲक्च्युली यातला मला हा कलर सापडत नाही. कळणार तुम्हाला तरी कळणार आहे किती तेवढं कलर एक तासामध्ये एक घेतलंय फक्त ते माहिती होतं म्हणून. बाकीचं शोधणं चालू आहे. हा माझा आधीचा अवघड आहे शॉपिंग आणि इथं फार अवघड आहे. सगळ्यांचीच प्रॉब्लेम आहे. काही नाही, नवऱ्याने चला काय नाही.
हॉटेल पंगतला जेवायला. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज बड्डे आहे बायकोच्या बहिणीचा, त्याच्यामुळे आम्ही आलो जेवायला. तर बघूया पंगत हॉटेलमध्ये आम्ही काय खातो आज. सध्या वेटिंग चालू आहे, मला दाखवतो. ही आहे वेटिंगची जागा, जेवणासाठी पण वेटिंगला. सगळे जेवण चालले. ही आहे वेटिंगची लिस्ट. काय आहे, का थांबले तुम्ही? का बसलेत का तुम्ही पण? का जेवायला पण असं वाटत नाही? मंदिराच्या बाहेर बसले सगळे. मग आता काय करणार? मग आता बसणार की दुसऱ्या हॉटेलला बघणार? का आपण इकडे जेवायला का देत? अरे का आलेत? का वाय? अच्छा म्हणून आले तुम्ही. बर्थडे पार्टी. चला टाइमपास करतायत मीटिंगला. आज आम्ही वॉचमॅन पण लावलेला आहे. पार्सल काउंटर आहे आणि माईकवर अनाउन्समेंट आहे. माईकवर नंबरची अनाउन्समेंट माईकवर. तुमचा नंबर आला, आमचा नंबर येईलच. आगे से राईट, आगे से राईट, राईट राईट. आमचा नंबर लागलेला आहे. आगे से राईट ऊपर, हे वरती सांगितलेलं आहे. वरती चाललं आहे. एसीच्या ह्याच्यात चालू आहे. 6 नंबर टेबल, 6 नंबर टेबल आहे पुढे. गर्दी इकडे मला करतात. ते एक वर जाताना मस्तपैकी काही गोष्टी ठेवल्यात बघा. चूल, भांडी, स्पेशल काय काही ते मिळते आहे. इकडे पण आहे, जुन्या पद्धतीचं केलेलं आहे. राईस, लोणी, कालवा छान सजवले. आणि हे बघा विटा जुन्या. अंधारात आहे, अंधारात. चला वरती AC मध्ये आपण आलोय. एक जुन्या वाड्याप्रमाणे आहे जसं. टेबल नंबर 6. हो 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 हो. टेबल नंबर 6 कुठला आहे? वॉशरूमला लावायची. वॉशरूम पण लावली आहे. स्टाईलची बाई वाढून बाप्या. ते मस्त आहे आणि ते सगळे मराठी बोलतात. हे आमची ऑर्डर घेणार आहे. एकदम स्टार्टर आलेलं आहे पनीरचं. हे तुला चपाती पाहिजे की भाकरी पाहिजे? चपाती, 4 चपाती, भाकरी की बटर. ताट पण एक मस्त मराठी. ज्वारीची बटर रोटी आणि पनीर.
आमच्या हातामध्ये मिळालेली आहे पावती हा आणि आमची पार्टी झालेली आहे. आम्हाला खूप छान पार्टी दिली तर त्याबद्दल थँक्यू. त्याबद्दल आमच्या थँक्स आणि परत एकदा हॅपी बर्थडे. थँक्यू वन्स अगेन हॅपी बर्थडे. आणि कसं वाटलं जेवण? जेवण खूप छान. डिलिशियस जेवण. सागर एवढं मस्त जेवण बनवलं होतं. जेवण छान. मी फक्त बनवतो. टेस्टी. टेस्टी जेवण होतं. आजचा हा ब्लॉग इथे आम्ही संपवतोय. आजचं हे बर्थडे स्पेशल दिवस आम्ही साजरा केला. सकाळपासून तुम्हाला बर्थडे स्पेशल गर्ल पार्सल घेऊन जातं कारण अरे दोघेच खायचं. एवढं मागवलं त्यांना केलंच नाही. म्हणजे किती मागवायची लिमिट असते ना, किती खायचं आणि ते रूम घरी न्यायचं. याच्या आपल्या तब्येतीकडे बघून आपण मागवायचं नाही. एवढं मागवलं हंडी आणि खाते एवढूसच. अंडी संपली आहे ऑलरेडी. अंडी आम्ही खाणार होतो. हा नाही बिर्याणी होती व्हेज पनीर बिर्याणी. ती पण हंडीच होती ना. पनीर हंडी होती ती हंडी बिर्याणी. तर ती केली नाही पण ठीक आहे हरकत नाही. पण इथून पुढे एक असं शिकवण मिळालेली की खाताना नंतर मग बाकीची ऑर्डर द्यायची. सगळी एकदम भस्कन ऑर्डर नाही द्यायची. तर आज ऑर्डर म्हणतो आज हा ब्लॉग इथे संपवतो. मजा आली. हॉटेलमध्ये जेवण केलं आम्ही. पंकज हॉटेल खूप मस्त आहे आणि हिच्या बर्थडेसाठी आज मस्त दिवस गेला आहे. शेवट एक गोड झालेला आहे त्यामुळे आम्ही आता हा ब्लॉग संपवतो. गोड म्हणजे तुम्ही खाणार बडीशोप. चला बाय बाय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.